नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आदिवासी विकास विभागाची स्वातंत्र्य मंत्रालय स्तरावर स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सन 1983। तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पहा, आदिवासी विकास विभाग हा जो आहे तर तो विभाग इतर मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होता, परंतु आदिवासीच्या समस्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी 22 मार्च 1983 मध्ये स्वातंत्र्य आदिवासी विकास विभागाची स्थापना ही करण्यात आलेली होती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचे मुख्य आयुक्तालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नाशिक। तर आदिवासी विकास विभागाचे मुख्य आयुक्तालय नाशिक येथे आहे, जे की या विभागाअंतर्गत राज्यातील विविध अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालयाचे कामकाज हे नियंत्रित केले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात भिल्ल जमातीचे प्रामुख्याने वास्तव्य हे कोणत्या भागात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र। तर भिल्ल जमात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये, कुठे? सातपुडा पर्वतरांगेच्या भागामध्ये, सातपुडा पर्वतरांगेच्या भागामध्ये जसे की धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिल्ल ही जमात प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र धर्म हे प्रसिद्ध मासिक कोणी सुरू केले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, आचार्य विनोबा भावे। तर भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी 1923 मध्ये, कधी? लक्षात ठेवा, सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म हे मासिक त्यांनी सुरू केलेले होते। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मुंडा ही प्रमुख आदिवासी जमात भारताच्या कोणत्या राज्यात प्रामुख्याने आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 झारखंड। तर मुंडा ही भारतातील एक प्रमुख आदिवासी जमात असून ती प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आढळते। याशिवाय पहा, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड याही राज्यामध्ये मुंडा या जमातीचे लोक हे त्या ठिकाणी राहतात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, पितळ हा धातू कोणत्या 2 मूलद्रव्याचे मिश्रण करून बनवला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तांबे आणि जस्त। तर पितळ हे एक मिश्रण आहे जे की पहा, तांबे आणि जस्त, काय? तांबे आणि जस्त यामध्ये पहा, तांब्याचे जे प्रमाण असते तर ते पहा 60% असते आणि जस्ताचे जे प्रमाण असते तर ते पहा 30% असते। किती? 30% असते। हे दोन्ही एकत्र करून वितळले जाते, त्यापासून पितळ हा धातू तयार होतो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सत्यशोधक समाज। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये, कधी? 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या शहरात, कोणत्या? पुणे या शहरामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे। जे की सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते तर ते शूद्र आणि अतिशूद्र समाजाला ब्राह्मणशाहीच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 8, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 वारली चित्रकला हे भारतातील कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकचित्र आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल बा ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. तर वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील विशेष म्हणजे पहा पालघर आणि ठाणे. कोणते? महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीचा एक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 21%. तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे पहा 21% आहे. तसेच पहा 78% हे जे आहे तर ते नायट्रोजन या वायूचे आहे. काय? नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये 78% हे जे प्रमाण आहे तर ते नायट्रोजन या वायूचे आहे. तसेच 0.04% हे जे आहे तर ते पहा कार्बन डायऑक्साईड याचे आहे. कशाचे? कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण हवेमध्ये 0.04% इतके आहे. आणि 1% हे जे आहे तर ते पहा ऑर्गॉन या वायूचे आहे. कोणते? ऑर्गॉन वायूचे प्रमाण हे हवेमध्ये 1% आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणत्या साहित्यकाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राम गणेश गडकरी. तर प्रसिद्ध नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या टोपणनावाने कविता लिहित असत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 हरित क्रांतीचा ग्रीन रिव्होल्यूशन मुख्य संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अन्नधान्य उत्पादनात वाढ. तर 1960मध्ये कधी? सन 1960मध्ये सुधारित बियाणे खते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य विशेष म्हणजे गहू तांदूळ यांमध्ये उत्पादनात झालेली प्रचंड वाढ म्हणजेच हरित क्रांती होय. तसेच भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते डॉक्टर M.S. स्वामीनाथनला. कोणाला? डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 गट विकास अधिकारी. तर गट विकास अधिकारीला काय म्हटले जाते तर ते BDO म्हटले जाते. काय म्हटले जाते? BDO. तर गट विकास अधिकारी यांच्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मुख्य कार्यकारी अधिकारी. तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो जो की तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली तो काम करतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1945. तर दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही करण्यात आलेली होती. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या शहरामध्ये आहे तर ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. कोणत्या? न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा नागपूर. तर 1953च्या नागपूर करारानुसार नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे त्या ठिकाणी आयोजित केले जाते. प्रश्न क्रमांक 16 डिजिटल जनगणनेसाठी वापरले जाणारे ॲप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गती ॲप. तर डिजिटल जनगणनेसाठी वापरले जाणारे ॲप हे पहा गती हे ॲप आहे. प्रश्न क्रमांक 17
परिश्रम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर परिश्रम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 3 आळस होतो. काय होतो? आळस. तर परिश्रम म्हणजेच काय? मेहनत करणे. काय? परिश्रम म्हणजेच मेहनत करणे किंवा कष्ट करणे. कष्ट करणे हे पहा परिश्रमचा अर्थ होतो. तर आळस म्हणजे काय? तर काम न करण्याची वृत्ती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानेश कुमार. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या अगोदर राजीव कुमार हे जे आहे तर ते भारताचे पहा 25वे कितवे? भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची निवड ही करण्यात आलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. मानवाच्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मूत्रपिंड. यालाच किडनी म्हणतो आपण. काय म्हणतो? किडनी. तर मूत्रपिंड हे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे पाणी गाळून रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य करते. तसेच पहा फुफ्फुसाचं काम हे जे आहे तर ते रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचे कार्य करते फुफ्फुसे. आणि हृदय हे जे आहे तर ते रक्ताचे अभिसरण करते. हृदयाचं कार्य काय आहे तर ते रक्ताचे अभिसरण करते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 अजातशत्रू. कोणता? योग्य शब्द हा अजातशत्रू आहे. प्रश्न क्रमांक 21. न्यायसेतू हा AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर यावर आधारित पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कायदा व न्याय मंत्रालय. तर न्यायसेतू हा AIवर आधारित पोर्टल कायदा व न्याय मंत्रालय या मंत्रालयाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोदावरी. तर गोदावरी ही महाराष्ट्रातली आणि दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी आहे. जिच्या विशालतेमुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात. काय म्हटले जाते? दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 2 हार मानणे. काय होतो? हार मानणे असा होतो. प्रश्न क्रमांक 24. PM विश्वकर्मा योजना प्रामुख्याने कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पारंपरिक कारागीर आणि हस्तकला कामगार यासाठी PM विश्वकर्मा ही योजना त्यांना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. GSTचे पूर्ण रूप काय आहे? तर आपल्याला GSTचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर GSTचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 4 गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. काय होतो? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असा GSTचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 26. नाकातले केस जाळणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ काय आहे? तर नाकातले केस जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 1 फार दुर्गंधी येणे. काय होतो? फार दुर्गंधी येणे असा होतो. प्रश्न क्रमांक 27. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1761. तर पानिपतची तिसरी लढाई ही पहा 14 जानेवारी 1761 मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली कोणामध्ये? अहमदशाह अब्दाली यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 28. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 स्कर्वी. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. तर रिकेट्स हा जो आहे तर तो पहा व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे रिकेट्स हा रोग होतो. बेरीबेरी हा जो रोग आहे तर तो पहा व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. आणि रातांधळेपणा हा जो आहे तर तो पहा व्हिटॅमिन
एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 29. आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे. तर याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे याचा काळ कोणता होईल, तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, अपूर्ण वर्तमान काळ होईल. काय होईल? अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणजेच संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. कोणत्या? महाराष्ट्रातील नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते.